या चॅनलवर मी दीपाली आणि आमची ही सगळी फॅमिली तुमचं मनापासून स्वागत करतो। तर आधीच्या व्हिडिओत पाहिलंच तुम्ही, आम्ही मामांकडे गेलो होतो, तिकडून आलोय आणि आज आम्ही इकडे वनभोजन करायला चाललेलो आहोत सगळेजण। आणि आमच्या रानातच आम्ही सगळे निघालेलो आहोत। तर तिथे मस्त चुलीवर आम्ही आज मटन पार्टी करणार आहे आणि घरी आईने सगळे मसाला वगैरे सगळं प्रिपेअर करून ठेवलंय। जे मटन आहे ते मॅरिनेट करून ठेवलं होतं सकाळी आणि आता तिथे जाऊन आम्ही चुलीवर सगळं बनवणार आहे। तर आम्ही सगळे निघालेलो आहोत विथ फॅमिली आता। तर चला आणि आम्ही वनभोजनाचा कसा आनंद घेणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करणार। तर भेटू आपण रानात गेल्यावर। रस्ता फार छान झाला ऍक्च्युअली, नुसतं गाड्या बदलते। मग अशी वेगळी होती, आमची गाडी घरी ठेवली आहे ना, तर ही गाडी घेऊन चाललोय आम्ही रानात। आणि रस्ता पाहू शकता तुम्ही, आपण एकदम वरती हिलवर जाणार आहे आता आणि तिकडे जाण्यासाठी रस्ता एवढा भारी झालेला आहे इथं एकदम। बाळाला माग आपल्या बाळ आहे नाही ते बघा, बाळ आणि आईन ते माग बसलेत। हॅलो अद्वैत, हॅलो। बाळा बस मध्ये जायचं का आपण? बस मध्ये जायचं का? गोव्याला जायचं? बस मध्ये जायचं का? जायचं नको। भारी आहे ना इकडे झाडी वगैरे। वर म्हणल्यावर मला त्या डोंगराचं ध्यान होतं। आपण ट्रेक केला होता तो नाही, लगेच चालू आपण येत आहे ना। नाही करत काय नाही, ते एकदम आम्ही एकदम अवघड ठिकाणी चढलोय खरंय। पहिले शिफ्टिंगच्या वेळी फक्त हे होतं बरोबर। आलो आपण ऑलरेडी हिलवर, म्हणजे 2 मिनिटच लागतात गाडीने वरती यायला, एवढं जवळ येतं हिल। आणि पाहू शकता पुढे शौर्य आणि मामा बरोबर बाईकवर चाललाय पुढं। कुठपर्यंत जाते गाडी? वैभव जिथे थांबून तिथे थांबायचं ना? अजून लय लांब जाती गाडी। हो का? अरे चांगला रस्ता झाला। आणि तळ कुठे? इथं शेततळ आहे ना? असेल ते अजून। हाय, हातात पर्स, डोक्यावर कढाई मटणाची, गॉगल, मला सगळे हसतायत। एवढं भारी वाटतंय ना, असं वाटतच नाही परत ऑस्ट्रेलियाला जावं, इथंच राहावं असं वाटतंय मला तर। आणि पाहू शकता हे आमचंच रान आहे सगळं। आणि याला काय कुरण म्हणतात? नाही, ह्याचं नाव काय? हे आमचं रान आहे आणि ह्या रानात आमचीच गुरं चरतायत, पाठीमागे गाई वगैरे आणि इकडे चरतायत। आम्ही सगळे आलोय, इथं मस्त वाटतंय। आणि हे आंब्याचं झाड आहे पाठीमागे, तर ह्या आंब्याच्या झाडाखालीच आज मस्त पार्टी आमची सगळ्यांची। ये इकडे खाली आहे शौर्य। हा काटे मोठी इकडे ऑलरेडी चुलीचं सेटअप आहे सगळा, चूल बनवलेली, इथं नेहमीच पार्ट्या होत असतात। काय भारी प्रसन्न वातावरण आहे निसर्गात, जेवणाचा आनंद। इकडे पाहू शकता तुम्ही, इथे सगळं घरनं सामान घेऊन आलोय आम्ही। भात बनवलाय, तर भात आहे कुकर मध्ये, तर खालीच ठेवतो काढून। त्यानंतर मग इथं लागणारी भांडी, मसाला, तेल, मीठ, हळद, सगळे मसाले आणि घरी जे वाटण केलं होतं मसाल्याचं आईने ते सगळं घेऊन आलंय। आणि ह्याच्यात ते ना मॅरिनेशन केलेलं दिसतंय त्यांनी सकाळी, हळद मीठ लावून ठेवलेलं हे मटण। चला बघू आता आजूबाजूचा परिसर मी फिरून पाहते। खूप वर्षांनी आली आहे इकडे, शाळा कॉलेजमध्ये असताना आले असेल अशी फिरायला इकडे, त्यानंतर परत कधीच आले नव्हते। तिथे पुढे जाऊन बघू शकतो आपण। आणि हा इकडे आमचं पाहू शकता केळीची बाग आहे का? आणि इकडे मत्स्य व्यवसाय पण करतात काही लोक ना। याच्या पलीकडे एक गाव आहे, चांदूस गाव लागतं पलीकडं, आणि लादवड आहे का? हा लादवड। आणि इकडे पलीकडे एक चांदूस म्हणून गाव आहे। इकडे ह्या गायी आमच्या, तर जे आमच्या भाऊकीतली लोक आहेत ना, ते सगळ्यांचं मिळून हे रान आहे। आणि ती सगळी लोक इथे रानात मग आपापली, कारण की शेतकरी म्हटलं का दुग्ध व्यवसाय पण असतोच त्यांचा, घरी गाया म्हशी वगैरे सगळं असतंच। तर जे शेतकरी फॅमिलीशी बिलॉंग करतात त्या लोकांना माहीतच असेल की शेतकरी म्हटलं का कसं असतं। तर ह्या डोंगरावरती हा पाहू शकता पलीकडची साईड, आणि मधनं पण तो डांबरी रस्ता झालेला आहे। तर गावापासून ते आमच्या घरापर्यंत एकदम छान रोड झालेला आहे। आणि इकडे काही लोकांची अजून शेती पण आहे वरती डोंगरावरती, गुरं इकडे चरतात। आणि खाली ह्या डोंगराच्या पायथ्याला सगळी आमची जमीन आहे, तर ती पण आपण फिरून पाहणारच आहोत नंतर। तिकडे तू दाखवू शकतो, तिकडे राजगुरुनगरचा जो एंड आहे तो दिसतोय, बिल्डिंग त्या बिल्डिंग दिसतात ते खेड आहेत ना। साधारण तिथूनच आम्ही आता आलोय माझ्या मामाकडून। ते साधारण 2-4 किती 3-4 किलोमीटर असेल, 3 किलोमीटर 3-4 किलोमीटर असेल। भारी निसर्ग आहे। आता तरी त्या शेततळ्याला पाणी नाही, तर एक कॉमन शेततळ जे आहे खाली, त्याला मस्त पाणी असतं भारी, त्याचं म्हणजे गुरुचा पाण्यावर येतात ते भारी असतं। आता आहे का नाही बघितलं पाहिजे। नंतर जाऊन पाहू आपण, जेवण झाल्यावर एक फेरफटका मारू आजूबाजूला।
हे पाहू शकता किती, आणि पावसाळ्यात तर अजून छान दिसत असेल आहे ना, सगळं हिरवगार झालं असेल. आता तरी इथं थोडासा ड्राय झालंय सगळं, पण पावसाळ्यात छान हिरवं दिसत असेल सगळीकडे. गाई आमच्या सगळ्या, गाई म्हशी सगळं इथं हे चरतात इथं. खाली तो त्याच्या खाली नदी दिसते नदी, दोन्ही भाग असे खाली गेलात ना, तिथं खाली नदी, तिथून त्या बंगल्यापासून तिथं वरती, तिथून डायरेक्ट स्ट्रेट इथपर्यंत पाणी पर इथपर्यंत आणलंय ना. तू बांधण्याच्या कडे खाल्लंय का मधनं डायरेक्ट तसं नाही का माहिती, बऱ्यापैकी क्षेत्र जे रिकामा असतात वावरातूनच, पण असं कसं एखाद्याचं मधी मधून असं स्ट्रेट लाईनच काढायला लागते ना, जसं येईल तसं क्षेत्र काढी. बरोबर. किती खोल खणलं होतं? एवढं कमरे एवढं पडत म्हणजे नांगर बिंगर जाणार नाही तेवढ्या खाली. नाही, सगळ्यात लांब आपलीच लाईन झालेली, त्याच्यात सगळ्यात खोल पण आपली. किती किलोमीटरची लाईन झाली वैभव? 2 किलोमीटर. 2 किलोमीटर ना. तर ही पाहू शकता इथं पलीकडे समोर जे तुम्हाला दिसतंय खेड, आणि त्याच्यामधून खेड आणि वडगावच्या मधून भीमा नदी गेलेली आहे, आणि त्या भीमा नदीपासून आपण पाईपलाईन केलेली आहे. सगळ्या शेती, ही जी हिरवीगार शेती दिसते तुम्हाला खाली, तर सगळ्या शेतीला खालनं पाणी आलेलं आहे. तर 5200 फूट एवढी म्हणजे एवढ्या लेनचं ती पाईपलाईन झालेली आहे, आणि म्हणजे लेनची, आणि जवळजवळ 2 किलोमीटर एवढं भरलेलं आहे इथं क्षेत्र. म्हणजे त्या नदीपासून, भीमा नदीपासून तर ह्या डोंगराच्या पायथ्याला खाली जमिनी आहेत सगळ्या, म्हणजे माझे चुलते किंवा आमच्या भावकीतल्या ह्या सगळ्या शेत जमिनी आहेत खाली. तर हे सगळं हिरवगार असं शिवार दिसतंय तुम्हाला, आणि वरती हा डोंगर. आम्ही इकडं म्हणजे वैभवची म्हणजे दीपाली त्यांचं ते रान सोडून पुढं आलो. पुढं तुम्ही बघितलं त्याची चूल बिल सेट केली, आणि त्याच्या पलीकडे लादवड हे गावातलं क्षेत्र आहे. मला वैभव पलीकडे, कॅमेऱ्याच्या पलीकडे वैभव आहे, त्यांनीच माहिती दिली आधी, तीच मी तुम्हाला सांगतो. आता ते जवळजवळ 150-200 एकर एरिया आहे ना असा डोंगरातला, कुठल्या तरी मोठ्या इन्व्हेस्टरने घेतलेला आहे. आम्ही नावं भरपूर ऐकतोय राजकारण्यांची, पण ते इथं बोलण्यात पॉईंट नाही आहे काय. परंतु हे एवढं 150-200 एकर क्षेत्र घेतलंय, पलीकडे पण मोठ्या कंपन्यांनी इन्व्हेस्ट केलं. याच्या मागं कारण काय सांगितलं ते लोकल लोकांकडनं, की इथे एकेकाळी इथंच एअरपोर्ट, बरोबर ना वैभव, या इथे एअरपोर्टचा सँक्शन प्लॅन होता. आता तो म्हणजे आता माहित नाही ते पुढे जाईल का नाही, बहुतेक जाणारच नाही, तो पुढे कॅन्सल झालाय. तर त्या काळात ह्या एरियामध्ये भरपूर इन्व्हेस्टमेंट झाली जमिनींमध्ये, भविष्यातला म्हणजे इथं ग्रोथ लक्षात घेता. हे पण त्याच क्षेत्र आहे. याचा कंपाऊंड बघितला आम्ही, कंपाऊंडच्या बाहेर सोडलेली जागा बघितली तर मोकळी जागा सोडली यांनी, कमी कमी 2-3 एकर भरलं. 150-200 एकरचं क्षेत्र घेणं अशा ठिकाणी म्हणजे नक्कीच फ्युचर काहीतरी असणार आहे या जागेला, असा विचार करून घेतला असेल ते. कळलं आपल्याला फ्युचर कसं भारी इकडं डेव्हलपमेंट. आता गाव दिसतंय पलीकडे, अजून भरपूर, अजून 10 वर्षात इथलं चित्र पूर्ण वेगळं असेल कदाचित. इथं एवढ्या इन्व्हेस्टरनी पैसे इन्व्हेस्ट केले. लादवड इकडे ठाकूर पिंपरी, आणि पलीकडे पुढे 4-5-8-10 किलोमीटरवर पाईट असा एरिया. इकडे चांदूस, आणि तिथून पुढे गेलं की चाकण. मग असं चांदूस आणि इकडे चाकण इकडे राहिलं ना, इकडे राहिलं. इकडे आपण वरती त्यावर रस्त्याने असं होतं ना. बरोबर. चला आता पुढे जाऊन बघू. आणि पलीकडे हे जे इन्व्हेस्टमेंट गेली, हे जे कंपाऊंड आहे ह्याच्या पलीकडे सगळं आमचं रान आहे. पलीकडे म्हणजे जे आमची आणि गुरांचं रान, सरड्याचं ते रान आहे पलीकडे. भरपूर मोठं क्षेत्र आहे ते. आलं का? कुठपर्यंत आले? आई लय भूक लागली, लय दमलो. एवढं फिरवलं नाही आणि दमली काय? आम्ही दमून आलो. अरे मस्त शिस्त आहे. आई वाचले भारी येत आहे. मस्त. तूच चेक कराय. माझा हात आता धुवायला लागल. सगळं रेडी करून ठेवलंय आईने, दीपालीने. एक मोठं बाळ आणि एक छोटं बाळ झोपलंय का? 2 छोटी बाळ आणि एक मोठं बाळ झोपलंय वाटतं. नॅचरल हवा आहे ना, नो एसी. एक लई छोटी बाळ, एक छोटं बाळ आणि एक मोठं बाळ, आईचे बाळ. आणि तू कोणाचं बाळ? मी पप्पा आणि तुझं बाळ. हे अद्वैत, गणेश मामा आणि मामीचं बाळ, आणि पप्पा, आई आणि अण्णाचं बाळ. येस. 3 बाळ. आमचं एक बाळ पार्लेजी बिस्किट खात आहे. ना करे. एक मोठं बाळ खाली झोपले, त्याच्यावर 2 मोठी बाळ झोपली. अरे काय केलंय? आमचे छोटे पिल्लू. मला एक शेंबडी पप्पी पाहिजे होती, पण ना देतो का? खेळताय, जा मस्ती चालली आहे सगळ्यांची. आम्ही आईची वाट बघतोय. आईच्या भाकरी झाल्यावर येईलच आता आई. नको 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 नको. गेला पळाला.
अद्वैतला पकडा, अद्वैतला पकडा. कसं आहे? छान. छान आहे ना. शिजलंय का? हा खूप शिजले. हा थोडस कच्चं आहे अजून, होते थोडं. कसं वाटतंय? मस्त वाटतं, खूप भारी वाटतं. फक्त मी 2-3 किलोमीटर 2-2.5 किलोमीटर चालून आलोय. तर वरती राहणार सगळीकडे. हो ना. आता टायर्ड होय सगळे बसले. घरात बसलो, मस्त पाणी पिलं. असं पाण्याला कॅन आणलं इथं एक. आणि तिकडं आमचं बाळ बघूयात काय करतंय. मऊ मऊ दे आईला म्हणते, मऊ मऊ दे. आणि कसं खाते बघा. हे चांगलं आहे. अरे हा आता जे मटण इथे शिजायला ठेवलं होतं पातेल्यामध्ये ते मस्त छानपैकी कुक झालंय. इथे ह्या कढईत आम्ही काढून ठेवलंय. आणि आई गेलीये घरी भाकरी करण्यासाठी आणि चपात्या. वैभव तिला घेऊन गेलाय आता घरी, कारण इथं भाकरी वगैरे एवढं सगळं शक्य नव्हतं. फक्त आम्ही मटण शिजवून इथे भाजी बनवणार आहे, मटणची कालवण बनवणार आहे, आपलं रस्सा. तर आता हे सगळे मसाले हे घरीच आणले होते, तर हे सगळे घरचे मसाले आहेत घरी बनवलेला. आणि हे सगळे चिकन मसाला, मटण मसाला आणि कांदा लसूण संडे मसाला जे काय मसाले आहेत ते सगळे टाकून घेणार याच्यामध्ये. आणि दीपालीने याच्यात छानपैकी असं सकाळी ह्या डब्यात असं वाटण केलेलं आहे ना, कांदा खोबरं लसूण आलं वगैरे सगळं. तर त्याचं वाटण तिने बनवलंय. तर आमच्या दोघींकडे आता जबाबदारी, मेन आई मटण शिजवून गेली. आमच्या दोघींकडे जबाबदारी आता हे चुलीवर करायचं. आमच्या दोघींसाठी मोठा टास्क आहे खरं तर चुलीचं सगळं करणं. आम्ही खूप स्ट्रगल करतोय दोघी पण. टाकू का? कढईला टाकते का नाही तर जळून जाईल. पळी घे पटकन हलवायला. टाक 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 टाक. हे आलं पहिलं, हे आलं. टाक टाक. जळण जळण लवकर टाक. थोडीशी कोथिंबीर पण टाकू फोडणीमध्ये. भरपूर सारी कोथिंबीर ही घरचीच आहे रानातली. दिसत एवढ्या क्वांटिटी टाकते तू, त्याच्यावर कळत घरची ती. नाही 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 टाकत नाही. मटण मुलग्याला कशामध्ये भारी वाटतंय ना. वास सगळीकडे सुगंध दरवळतंय मसाल्याचा. बसतो आम्ही जरा हलवायला इथं दगडावरती आलेली आपली. आणि ते कलर पाहू शकता भाजीला कसा आलाय. एकदम छान उकळी आली भाजीला. आणि जी लाकडं होती आम्ही त्याच्यावर आता पाणी ओतलंय, नाहीतर भाजी आटून गेली असती. मस्त आता जो आहार झालेला आहे खाली त्याच्यावरती भाजी आता गरमच राहील. आता भाकरी आल्यानंतर मग आम्ही सगळे जेवायला बसणार. आणि तिकडे कांदा वगैरे कट करून ठेवलाय दीपालीने. आणि आता त्याच्यात लिंब पण सगळं घरनंच घेऊन आलोय. इथे लिंब आणि कांदा, भात कुकरमध्ये. आणि त्या तिघांची चालली आहे मस्ती तिकडे. भाकरी आणि चपात्या आलेल्या आहेत आता. शौर्याला भूक लागली ना, एकदम छान वाटते. आणि ते आमचे बाबा मस्त आम्ही सगळे आता रानात एकत्र जेवण करणार, हो ना. आम्ही ह्या दिवसाची खूप वाट बघत होतो आणि फायनली तो दिवस आला. टोपी महत्वाची पहिली. अरे वा, छान 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 दिसताय. छान दिसताय बाबा तुम्ही, एकदम एनर्जेटिक माझे बाबा. माझ्यासारखे मी नाही, माझ्यासारखे नाही, मी त्यांच्यासारखी. शौर्य कसं वाटतंय तुला? वैभव मस्त ना बाबा, तुम्हाला? एकदम मस्त. आणि तुम्हाला? भारी वाटतं, लय भारी वाटतं. मटण पण मस्त आलंय. दोघींना तुमच्या तिघींना सांगितलं पाहिजे. मस्त आहे भारी. एकदम काळ्या काळ्या दिसतंय. या मग सगळे जेवायला. आणि झाडाखाली बसून इतकं भारी वातावरणात आम्ही मस्त असं मटण करी खातोय. आणि ह्या सगळ्यांमुळे आम्हाला हे सगळं खायला भेटतंय. इतकी भारी झालेली आहे टेस्ट. आणि चुलीवरची टेस्ट काहीतरी वेगळीच असते. थँक्यू आई, थँक्यू दीपाली, थँक्यू वैभव. आणि तिकडे माझे बाबा आहेत, अद्वैत बरोबर खेळतायत. आणि गणेश आता येतोच, तो कामावरनं निघालाय आता. एक 10-15 मिनिटात आता तो पोहोचेल इथं. त्याला आम्ही वरती रानातच बोलवलंय, तर इथंच ये म्हटलं जेवायला. आणि इतकं भारी वाटतंय आम्हाला, खूपच भारी.
आणि अशी आमची ही वनभोजन झालेलं आहे अशा पद्धतीने सक्सेसफुल फायनली. तर मला असं वाटतं ह्या व्हिडिओचा एंड मी इथेच करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले पुढचे येणारे व्हिडिओ बसलोच होतं. ऍक्च्युली व्हिडिओचा एंड मी मगाशीच केला, पण नेमका गणेश आला तर म्हटलं ह्या व्हिडिओमध्ये गणेशची पण आठवण राहिलीच पाहिजे. तर तो आत्ता जस्ट पोहोचला, जॉबवरून आला आणि मग लगेच आता त्याने आम्हाला जॉईन केलं इथे. हाय करतो. हाय. सगळं आमचा आता एंड झालेला आहे आणि आम्ही बाय बाय करतो. भेटू परत नेक्स्ट सुट्टीमध्ये. आणि सगळं पॅक झालंय. गणेश बरोबर आता वैभव, गणेश बरोबर अद्वैत आणि शौर्य चाललाय घरी.